आज तुम्ही एसडीएम कार्यालयात आलात, शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत ते निवेदन देण्यासाठी आलात. नेमक्या काय मागण्या आहेत आणि इथून पुढे आंदोलनाची रूपरेषा काय असणार आहे? यावेळेसची मागणी एकच आहे. जो यशवंत शुगर ना, यशवंत साखर कारखाना गुळ युनिट जे आहे ते अजय सिंह राऊत आणि त्यांच्या सर्व सहकारी मित्रांनी ते युनिट पहिल्यांदा बंद पाडलं आणि ऊसाच्या भावाच्या संदर्भामध्ये त्यांनी या आंदोलनाला तोंड फोडलं की आम्हाला व तुमचं काही जरी असलं, बाकीची परिस्थिती असली तरी आम्हाला ऊसाला भाव आधी सांगा आणि मग तुम्ही हे साखर कारखाना चालवा. ऊस आंदोलनामध्ये अगदी सुरुवातीच्या काळापासून ही परिस्थिती सगळ्यांनी बघितलेली की सगळ्यांना ऊसाला भाव पाहिजे असतो, पण लढाई दुसऱ्यांनी करावी अशी त्यांची भावना असते आणि ह्यांनी वर्षानुवर्ष ऊस तयार करायचा आणि फुकटात ऊस द्यायचा, हे इथं वातावरण चालू आहे. या गोष्टीला माजलगाव तालुक्यामध्ये यावर्षी पहिल्यांदा छेद दिलेला आहे की साखर कारखानदारांनी पहिल्यांदा भाव सांगावा, ऊसाचा भाव जाहीर करावा, तर आम्ही ऊस देऊ, ही भूमिका या तरुण शेतकऱ्यांनी घेतलेली. आणि ऊसाचा मग भाव किती असायला पाहिजे? आमची मागणी अशी की ऊसाला किमान 5,000 रुपये टन हा भाव या हंगामाला पाहिजे. आणि ते कसा मिळतंय ते साखर कारखानदाराने आमच्या समोर यावं, त्यांना आम्ही पटवून देऊ. कारण ऊसामध्ये वीज तयार करायला लागलेत, ऊसापासून इथेनॉल तयार करायला लागलेत, ऊसाची देशी विदेशी दारू तयार करायला लागलेत, ऊसाचा बगॅस विकायला लागलेत, एवढे बायोमास गॅस तयार करायला लागलेत आणि शेवटाला साखर काढते. इतके प्रॉडक्ट तयार करून जर का तुम्हाला ऊसाला भाव देता येत नसेल तर तुम्ही फाशी घ्या ना. शेतकऱ्यांना किती वर्ष फाशी देणार तुम्ही? शेतकऱ्यांचा ऊस फुकटामध्ये किती वर्ष हाणणार आहेत? हे प्रश्न विचारणारे नवे शेतकरी तयार झालेले आहेत. मला असं वाटतंय की याची सुरुवात 7 तारखेला इथं संभाजी चौकामध्ये त्या आंदोलनानं सुरुवात होणार आहे. पहिल्यांदा ते आंदोलन 7 तारखेला रास्ता रोको होईल आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र पेटलेला आपल्याला बघायला मिळेल अशी मला खात्री आहे.